बलिदान दिलं, घटना दिली आणि त्यामुळंच आमच्यासाठी आज राजकीय बसू शकतात आणि अशा महामानवाला सगळ्यात महत्त्वाचं पालकमंत्री म्हणून काम केलं ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीबद्दल अभिमान असतो आणि ज्या व्यक्तीनं त्या जगाला अतिशय सुदृढ आणि पारदर्शक अशी लोकशाही दाखवली त्या सुपुत्राचा महानिर्वाण दिनाचा अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी येतो. इंदुमिलाच्या कामाला कुठेतरी जे स्मारकाचं काम आहे त्याला कुठेतरी उशीर होता असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं आहे. काही तांत्रिक बाबी असतील, काही ठेकेदारांच्या अडचणी असतील, परंतु निधीच तर कमतरता पडणार नाही ही दक्षता माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी घेतलेली होती. देवेंद्रजी देखील आता कालच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देखील त्याची दक्षता घेतली. मला असं वाटतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा यांनी लवकरात लवकर स्मारक पूर्ण करते आणि त्याचा लोकार्पण सोहळा होईल याची मला पूर्ण गृह खात्यावरून कुठेतरी महायुतीमध्ये अजूनही घुसघुस पाहायला मिळते. एकनाथ शिंदे अजूनही कुठेतरी 6 डिसेंबरला आपण इंदुमिलच्या स्मारकापर्यंतच थांबतो, कारण हा जो कॅम्पस आहे याच्यामध्ये मंत्रिपदं किती मिळणार आहे, खातेवाटप कसं होणार आहे, ज्या महामानवानं ही सगळीच सिस्टीम देशाला दिली त्याच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्हाला काय पाहिजे, मंत्रिपद किती पाहिजे सांगणं योग्य नाही. पण एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये समन्वयाचा अभाव असणार नाही. तिन्ही नेते समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतील आणि याच्यातनं महाराष्ट्राचा विकासाचा गाडा आम्हाला पुढे न्यायचा आहे, तो आम्ही नक्की नेऊ. हा विश्वास तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून सांगतो. वर्षी आठवण जसं घर घर तिरंगा एक नवीन आपण कॅम्पेन सुरू केलं, काय आता येणाऱ्या नवीन जो सरकार आलेला आहे तुमच्या माध्यमातून घर घर संविधान जर पोहोचवलं तर मला वाटतं संविधान सगळ्यांना कळेल. मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये संविधान काय, संविधानचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय प्रत्येक व्यक्तीला कळले पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन तर माझं असं म्हणणं आहे की शालेय जीवनामध्ये देखील आपल्या भारताचं पवित्र संविधान काय हे देखील कळलं पाहिजे. मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो ते माझ्याकडे शालेय शिक्षण विभाग नव्हता, परंतु संविधानाचा हा उपक्रम, संविधान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना सुरू केलेला होता कॉलेज स्तरावर. आणि मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. ज्यावेळी शालेय जीवनातल्या प्रत्येक मुलाच्या पर्यंत संविधान पोहोचेल त्याचवेळी ते करा. ज्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं रोज उत्तर देत असतो, पण आज हे उत्तर द्यायचं ठिकाण नाही आहे. ज्या ठिकाणी मी उत्तर द्यायचं त्या ठिकाणी मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा दिवशी तरी कोणी वाईट बोलू नये एवढीच माझी इच्छा. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.